संघर्ष परिवारामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि संघर्ष परिवाराच्या यूट्यूब चॅनलवर आपण सगळेजण येणाऱ्या शनिवारसाठी कंबाईन 2021च्या पेपरसाठी चालू घडामोडीचे महत्त्वाचे सेशन बघतोय. बरोबर, त्या सेशनमध्ये आपण भरपूर न्यूज कव्हर केलेत. अजून 2 दिवसामध्ये भरपूर न्यूज कव्हर करतोय. तुमचा प्रतिसाद खतरनाक आहे आणि तुमचा असाच प्रतिसाद राहू द्या. आता आपण एक चालू घडामोडीची न्यूज बघणार आहे. त्या न्यूजचं नाव आठवलं तरी तुम्हाला लगेच अंगावर काटा येईल. बरोबर, कारण न्यूजच तशी आहे. कोरोना, बरोबर, कारण या कोरोनाला पहिल्यांदा तुम्ही हलकं घेतलं. बरोबर, या कोरोनाची तुम्ही थट्टा मस्करी केली आणि पहिली गोष्ट याकडेनं सुद्धा तुमची काशीच केली. कसं काय बघा, कोरोना रोगाने तुम्ही पहिल्यांदा त्याच्यावर विनोद केले, पण पहिली गोष्ट ज्यावेळेस कोरोनानं तुमच्यावर विनोद केले त्यावेळेस आपल्यावर रडायची पाळी आली होती. कोरोना आठवलं की तुम्हाला लगेच संपूर्ण देशभरामध्ये लॉकडाऊन झालेला आठवलं. कोरोनामुळेच तुम्हाला वेगवेगळे पदार्थ तयार करण्याची संधी भेटली. या कोरोना रोगामुळेच भरपूर लोकांनी, बरोबर, न सांगता येणाऱ्या ठिकाणी पोलिसांच्या काठ्या सुद्धा खाल्ल्या. लक्षात येते. आणि पहिली गोष्ट, कोरोना आठवलं की तुम्हाला आठवल आपल्या घरातलं जर कोणी आजारी असेल तर पहिली गोष्ट तुमच्या मदतीला तुमच्या आईवडिलाशिवाय, तुमच्या भावाशिवाय, बहिणीशिवाय कोणी आलेलं नाही. कोरोना रोगामुळेच काय झालं रे, तुम्हाला एक ॲनालिसिस आलं, आपल्यातलं परकं कोण आणि परक्यातलं आपलं कोण. या कोरोना रोगामुळेच का आले. बरोबर, आयुष्यात एखादं संकट आल्यानंतर तुम्हाला सारावं लागल. हे कोरोना रोगानंच तुम्हाला सांगितलेलं आहे. हे तुम्ही सगळ्यात महत्वाची न्यूज मी आणली स्पेशल फक्त कोरोना. बरोबर, या कोरोना रोगाचा इतिहासच आज मी तुम्हाला सांगणार आहे. बरोबर, आणि पहिली गोष्ट, पेपरच्या दृष्टिकोनातून ही न्यूज खरंच फार महत्वाची आहे. आयोग ह्याच्यावर एक प्रश्न काढायला काहीही हरकत नाही. बरोबर, प्रश्न काढल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा माझं तर असं मत आहे, प्रश्न निघायच्या आधी तयारी करून ठेव. जर प्रश्न आला तर नंतर पश्चाताप करावा लागणार नाही. मी वाचलं होतं पण मला आठवत नाही, ही काय कारण नाही दरिद्र यासारखी. बरोबर, पहिल्यांदा तुम्हाला प्रत्येक टॉपिकचं जेवढं शक्य होईल तेवढं रिव्हिजन करणं, महत्वाच्या नोट्स काढणं आणि त्या नोट्स 2-4 दिवस राहिल्यानंतर त्याची अजून एकदा रिव्हिजन करणं गरजेचं. बरोबर, पहिली गोष्ट, या कोरोना रोगाची आपल्याला चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून, पेपरच्या दृष्टिकोनातून कशी तयारी करावी लागेल, पॉईंट टू पॉईंट. बरोबर, 10 ते 15 मुद्दे मी काढलेत. त्या 15 मुद्द्याच्या माध्यमातून आपण ही कोरोना रोगाची न्यूज कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तर पहिल्यांदा बेसिक पासून पहिल्यांदा नामकरण. बरोबर, कोणत्या देशामध्ये हे नकाशी केली, त्या देशानं आपल्याकडे कसा पाठवला हे बघायचं आहे. बरोबर, हे कोरोना पहिल्यांदा चीनमध्ये आढळला. बघा, प्रथम चीन या देशात. कीवर्ड कुठं रे, चीनमध्ये. पहिली गोष्ट, हा रोग जे आहे कोरोना, बरोबर, कसला जीवाणू आहे का विषाणू आहे, तर विषाणू आहे. हे कसला आहे रे, विषाणू. लक्षात ठेवताल, हा जो काय कोरोनाचा विषाणू आहे ह्याच्या आधी मानवामध्ये कधीही आढळलेला नाही, नवीन आहे. हा विषाणू कसा आहे रे, नवीन. आधी मानवामध्ये आढळलाय का, आधी मानवामध्ये आढळलेला नाही. आधी मानवामध्ये काय झालं नाही रे बाबांनो, हे आढळलेला नाही. आणि पहिली गोष्ट, हे जे काय कोरोना नाव आहे ते जागतिक आरोग्य संघटनेनं दिले आहे फेब्रुवारीमध्ये. कुणी दिले, जागतिक आरोग्य संघटनेनं हे फेब्रुवारीमध्ये नाव दिलेलं आहे. लक्षात ठेवताल का, हा जो काय कोरोना कोणत्या भाषेतील शब्द आहे विचारू शकतात. हे लॅटिन भाषेतील शब्द आहे. कोणत्या भाषेतील शब्द आहे लेकरांनो, तर ते लॅटिन भाषेतला शब्द आहे. आणि पहिली गोष्ट, हे कोरोना आहे त्याचा अर्थ काय होतो ते तुम्हाला जर विचारलं तर त्याचा अर्थ होतो मुकुट. काय अर्थ होतो, मुकुट. लक्षात ठेवा, काय अडचण लक्षात राहील. हे झालं नामकरणाची न्यूज. ही कशाची झाली रे, नामकरणाची. त्यानंतर दुसरा पॉइंट कोरोना संबंधीचा की बाबा कोरोना बाधित संख्या. कोरोना बाधित पेशंटची संख्या देशानुसार. कशानुसार रे, देशानुसार. लक्षात राहील, कोरोना बाधित संख्या कोणत्या देशामध्ये किती पेशंट आले, सगळ्यात जास्त पेशंट कोणत्या देशामध्ये आढळले. बरोबर का, तर लक्षात ठेवा, कोरोना बाधित संख्या सर्वात जास्त अमेरिकेमध्ये आढळले. लक्षात राहील, सर्वाधिक पेशंट कुठे आढळलेत रे, अमेरिकेमध्ये. 2 नंबर जर विचारलं तर 2 नंबर भारतामध्ये आणि 3 नंबर ब्राझीलमध्ये.
लक्षात राहील. पहिले 3 दिवस कोरोना बाधित संख्या, बरोबर, हे लक्षात ठेवा देशानुसार. मुद्दा क्लिअर करा. ही झाला दुसरा पॉइंट, बरोबर. ही काय झाला रे, दुसरा पॉइंट. आणि त्याच्यासोबत अजून एक तुम्हाला पॉइंट करावा लागल की बाबा कोरोना बाधित संख्या किंवा कोरोना बाधित लोकांचा मृत्यू, ही तिसरा पॉइंट इथे लिहितो मी. बघा, कोरोना बाधित मृत्यू देशानुसार, बरं का. कशानुसार रे, देशानुसार मृत्यू. इथं बघा, तर पहिला देश कोणता, ज्या देशामध्ये कोरोना रोगामुळे सगळ्यात जास्त काय बोललात रे, मृत्युमुखी पडलेले लोक. मृत्युमुखी पडलेले लोक बघून घेऊ. चला, छोटे छोटे पॉइंट, हे छोटे छोटे पॉइंटच तुम्हाला 1 मार्क मिळवायला मदत करतील. बघा, पहिला अमेरिका. या अमेरिका देशामध्येच काय झालं रे, सर्वात जास्त कोरोनामुळे मृत्यू पावलेत लोक. 2 नंबर ब्राझील देश आहे. 2 नंबर कोणता देश आहे रे, ब्राझील देश आहे. आणि तिसरा आपला भारत आहे. लक्षात ठेवताल. हे दोन्हीच्या दोन्ही पॉइंट खरंच फार महत्वाचे आहेत. एक्झामला ह्याच्यावर प्रश्न निघू शकतो. समजलं इथपर्यंत काय अडचण. पुढचा पॉइंट, छोटे छोटे मुद्दे. या छोट्या छोट्या मुद्द्यातून आपण भली मोठी न्यूज कव्हर करू शकतो. मी तुम्हाला दाखवून देईन. आता त्यानंतर कोरोनाचा जे पुढचा पॉइंट आहे ते आहे लसीकरण. कोणता रे, लसीकरण. कोरोनावर आलेली लसीकरण. बघा, लसीकरण. ठीक आहे, हा झाला चौथा पॉइंट, बरोबर. आता हे लसीकरणामध्ये काय येते बघा. आता चौथा जो पॉइंट आहे तो चौथा पॉइंट म्हणजे लसीकरण. लक्षात राहील. आता हे लसीकरणामध्ये तर बघा, ही कोविड-19 जो रोग आहे, कोविड-19 जगातील पहिली लस, जगातील पहिली लस आणणारा पहिला देश, बरोबर का. कोविड-19 वर जगातील पहिली लस कोणत्या देशाने आणली, जो पहिला देश कोणता, तो रे देश रशिया. कीवर्ड लक्षात ठेवा एक्झाम विचार. कोणता रे, रशिया. मोस्ट आयपी पॉइंट. आणि पहिली गोष्ट, काय लसीचं नाव होतं तर स्पुटनिक व्ही. स्पुटनिक काय रे, व्ही. सर म्हणतात ही स्पुटनिक काय, तर लक्षात ठेवा रशियानं पहिला उपग्रह अवकाशात पाठवला, त्याचं हे नाव आहे. लक्षात राहील, बरोबर. आता हे झालं जगातलं. तर बाबा भारतात अशा कोणत्या लस आहेत कोविडच्या ज्याला भारत सरकारनं मान्यता दिली. लक्षात राहील. मान्यता देणाऱ्या 6 लशी आहेत. पहिली लस तर बघितली. तर आता दुसरा पॉइंट बघतोय, भारतात अशा कोणत्या लशी आहेत, त्या लसीला काय भेटले रे बाबांनो, मान्यता भेटली. किती लशी आहेत रे, 6 लशी आहेत. 6 लशी, बरोबर. बघा, आपण पहिल्या बघून घेऊ, 6ची 6 बघून घेऊ. त्या 6च्या 6चं काय वैशिष्ट्य आहे का ते पण बघून घेऊ. ठीक आहे. बघा, पहिली लस आहे कोवॅक्सिन. बघा, कोवॅक्सिन, बरोबर. आणि कोवॅक्सिन कुणी बनवली तर भारत बायोटेक कंपनी. बघा, भारत बायोटेक कंपनी जी हैदराबाद मध्ये आहे. कुठं आहे रे, हैदराबाद मध्ये. या कंपनीनं ही कोवॅक्सिन बनवलेली आहे. हे तुम्हाला सगळ्याला माहिती असेल कोवॅक्सिन, बरोबर. तुमचा ते गैरसमज, गैरसमज. त्यानंतर कोविशिल्ड. दुसरी कोणती रे, कोविशिल्ड. हे पुस्तक म्हणजे तुम्हाला सुटसुटीत लिहिता येईल. दुसरी कोणती, कोविशिल्ड. ही सिरम इन्स्टिट्यूटनं बनवली. कोणती, सिरम इन्स्टिट्यूट. सिरम इन्स्टिट्यूट. लक्षात राहील. या 2 लस समजल्या. त्यात तिसरी लस रशियाची स्पुटनिक व्ही. कोणती, स्पुटनिक व्ही. ही तिसरी लस, ही रशियामध्ये. लक्षात राहील. लक्षात राहील का. आता चौथी लस बघून घ्या. तिसरी लस बघितलं आपण स्पुटनिक व्ही रशियाची. आणि चौथी लस जॉन्सन अँड जॉन्सन, बरोबर. कोणती रे, जॉन्सन अँड जॉन्सन. आता तुम्हाला ह्या लसीचं नाव कसं लक्षात राहिले, जॉन्सन बेबी, बरोबर. जॉन्सन साबण, म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात राहील जॉन्सन बेबी, जॉन्सन साबण. कीवर्ड लक्षात राहिला. 5वी लस मॉडर्ना. 5वी लस कोणती रे, मॉडर्ना. तर पहिली गोष्ट, कोरोना हाच मॉडर्न रोग आहे. कोरोना काय रे बाबांनो, मॉडर्न आहे, म्हणून मॉडर्न लस आली असेल. कीवर्ड झाला जॉन्सन बेबी, मॉडर्न लस. त्यानंतर 6वी जी आहे, 6वी इथं लिहितो मी, 6वी जी आहे
ती बघा झाय को को व्ही ही जी काय लस आहे ही डीएनए वर आधारित लस आहे. लक्षात येत आहे. आणि ही इंजिन विरहित लस आहे. बरोबर, इंजिन नाही, सॉरी, ही जी काय डीएनए आधारित लस आहे ही इंजेक्शन विरहित. कसली रे? इंजेक्शन विरहित लस आहे. लक्षात राहील. कसली आहे? इंजेक्शन विरहित लस. लक्षात राहील. जगातली पहिली. ह्या झाल्या 6 लशी ज्याला भारत सरकारने त्या काय दिली रे? मान्यता दिलेली आहे. झाय को व्ही. बरोबर, पहिली डीएनए वर आधारित लस, इंजेक्शन विरहित लस, पहिली लस आहे जगामधली. लक्षात राहील. काय अडचण? समजलं? ही झाला चौथा मुद्दा. चला पुढे. चौथ्या मुद्द्यातच कोरोनावर जी काही लस बनवली ती लस दुसऱ्या देशांना सुद्धा आपण पाठवली की नाही? दुसऱ्या देशांना सुद्धा पाठवले. पहिला देश कोणता ज्याने भारतातनं लस घेतली? तो आहे भूटान. कोणता? भूटान. आणि दुसरा आहे मालदीव. दुसरा कोणता रे? मालदीव. हे पण लक्षात असू द्या, एक्झामला ह्याच्यावर प्रश्न विचारू शकतात. लक्षात राहील का? आता त्यानंतर 5वा मुद्दा कव्हर करू, म्हणजे तुम्हाला माहिती असायला पाहिजे म्हणून. तसं ह्या कोरोना विषाणूवर लस मिळवणारा जगातील पहिला देश, बरोबर, पहिल्या देशानं लस मिळवली, जगातील पहिला देश, त्याचं नाव आहे घाना. जगातील, बघा त्याचं नाव काय आहे रे? घाना. मोस्ट टाइमची एक्झामला ऑनलाईन प्रश्न निघू शकतो. कोणता आहे? घाना. लक्षात राहील का? तसंच या कोरोना रोगावर एक गोळी सुद्धा आली. एक गोळी तिथं लक्षात, आपण जसं तापीची सर्दीची गोळी खातो तशी गोळी, बरोबर. आणि ही पहिली गोळी आहे. आणि पहिली गोळी कोणत्या देशाने आणले? तर ते ब्रिटन देशाने. जगातील पहिला देश कोरोनावर गोळी आणणारा. कीवर्ड आहे मोस्ट आयएमपी. बरोबर. त्या गोळीचं नाव सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. बरोबर, मोल्नुपिराविर. बघा काय नाव आहे? मोल्नुपिराविर. लक्षात येते? ह्या गोळीचं नाव आहे. लक्षात राहील. म्हणजे ही एक न्यूज आणि त्यानंतर ही दुसरी न्यूज. मुद्दा क्लिअर? म्हणजे आपण टप्प्याटप्प्यानं पुढे जातोय. कसा रे? टप्प्याटप्प्यानं. लक्षात राहील. हे झालं आपलं लसीकरण. म्हणजे कोणत्या कोणत्या लस आल्या, कोणत्या देशामध्ये आल्या, कोणत्या देशाला पाठवल्या, भारतातल्या कोणत्या लशी आहेत, बरोबर, भारतात किती मान्यता प्राप्त लशी आहेत, बरोबर, कोणती इंजेक्शन विरहित लस आहे, येत लक्षात. ही सगळं झालं कव्हर. आता बाबा भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये हे कोरोनाचं जे काय लसीकरण, लस देण्याचे कार्यक्रम आहे, बरोबर, ते लस देण्याच्या कार्यक्रमाबद्दल भारत सरकारचं किंवा महाराष्ट्र सरकारचं काय धोरण आहे त्याचा आता पुढे आपण अभ्यास करूया. आता लसीकरण महाराष्ट्र आणि भारत. पुढचा पॉइंट 6वा पॉइंट लक्षात ठेवा. लसीकरण बघा, महाराष्ट्रामध्ये व भारतामध्ये हे कोरोनाची जी काही लस देण्याची जी काही मोहीम चालू झाली, बरोबर, ती एकाच दिवशी झाली. बरोबर. कधीपासून रे? कधीपासून? 16 जानेवारी. लक्षात ठेवा. कधीपासून? 16 जानेवारी. बघा आता आपण पुढचा पॉइंट बघतोय, लसीकरण, की महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जी काय लस देण्याची मोहीम चालू झाली, ती लस देण्याची मोहीम एकाच दिवशी 16 जानेवारी 2021 या दिवशी भारतामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते आणि महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या हस्ते चालू झाली. येतं लक्षात, बरोबर. आणि पहिली गोष्ट, भारतामध्ये पहिला व्यक्ती कोणता ज्यानं लस घेतली, बरोबर, भारतामधला पहिला व्यक्ती ज्यानं लस घेतली त्याचं नाव आहे मनीष कुमार. काय नाव आहे रे? मनीष कुमार. लक्षात ठेवता? लक्षात राहील. लक्षात राहील का? आणि पहिली गोष्ट, हे झालं पॉइंट. आता पहिली गोष्ट, भारत सरकारनं हे जे काय लसीकरण राबवलं होतं, ते लसीकरण पहिल्यांदा प्रौढ व्यक्ती 18 वर्षावरील, बरोबर, प्रौढ व्यक्ती 18 वर्षाच्या वर, 18 वर्षाच्या पुढे. लक्षात राहील. आता प्रौढ व्यक्तीला जे काय लसीकरण ते 100 कोटी, बघा किती रे? 100 कोटीचं टार्गेट कधी पूर्ण झालं? हे 100 कोटीचं टार्गेट पूर्ण झालंय 279 दिवसामध्ये.
कधी झाले 279 दिवसामध्ये. ते झालं 21 ऑक्टोबर 2021. 21 ऑक्टोबर 2021 डेट महत्वाची, एक्झामचा प्रश्न विचारला. लक्षात राहील का? आणि पहिली गोष्ट, कोविड लसीकरण करणारे राज्य, सर्वाधिक राज्य, दोन्ही डोस. हा किती डोस रे? दोन्ही डोस. इथं लिहितो म्हणजे तिथे येतच तुम्हाला ते, तरी पण लिहिलेलं चांगलं असतं, तुम्ही लय शहाणे नाही. पहिलं उत्तर प्रदेश, बरोबर, दुसरं महाराष्ट्र आणि तिसरं MP. लक्षात राहील, हे पहिले 3 राज्य सर्वाधिक कोविडचं लसीकरण करणारे भारतातील पहिले 3 राज्य. लक्षात राहील. इथपर्यंत काय अडचण? आता लसीकरणाचे काय छोटे छोटे पॉईंट आहे, ते छोटे छोटे पॉईंट मला आधी पहिल्यांदा क्लिअर करू आणि त्यानंतर थोडंसं पुढे निघायला काय हरकत नाही. इथपर्यंत समजलं असेल अशी आशा करतो. मला वाटत नाही, पहिली गोष्ट एकदाच बघून घ्या. जर आयोगाचा ह्याच्यावर प्रश्न आला तर नंतर घाबरायची गरज नाही. ठीक आहे. आता ही लसीकरणाची जी मोहीम राबवली त्याच्यामध्ये पहिलं राज्य कोणतं, पहिला जिल्हा कोणता, पहिलं गाव कोणतं, बरोबर, पहिलं शहर कोणतं, पहिला देश कोणता, ते पण बघून घेऊया. 100% कोविडचा पहिला डोस प्रौढ व्यक्तींना देण्यात आला. कुणाला देण्यात आला रे? प्रौढ व्यक्तींना, ह्याच्या संबंधी, बरोबर. काय म्हणते? कोविडचा पहिला डोस प्रौढ व्यक्तींना देण्यात आला. त्या देण्यामध्ये 100% कोविडचं पहिला डोस देणारा प्रौढ व्यक्तीला पहिलं राज्य कोणतं, पहिलं स्टेट, बरोबर, तर ते पहिलं स्टेट आहे हिमाचल प्रदेश. कोणतं रे? मोस्ट MP. कोविडचं 100% प्रौढ लोकांना पहिला डोस देणारं पहिलं राज्य कोणतं असेल तर ते पहिलं राज्य आहे हिमाचल प्रदेश. जर तुम्ही मला विचारलं 100%चा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता, बघा, पहिला केंद्रशासित प्रदेश, तर त्याचं नाव आहे लडाख. मोस्ट MP, बरोबर. कोविड-19चा पहिला डोस देणार प्रौढ व्यक्तींना 100% पहिला देश, पहिला राज्य हिमाचल प्रदेश, पहिला केंद्रशासित प्रदेश लडाख. लक्षात राहील. पहिलं शहर, पहिलं शहर भुवनेश्वर, ओडिसा मधलं, बरोबर. आणि दुसरं कोणतं आहे? वायनाड, केरळ मधलं. लक्षात राहील. समजतंय. त्यानंतर पहिलं गाव कोणतं? इथे लिहितो मी, पहिले गाव. काय पण विचारतील प्रश्न. वयान, जम्मू काश्मीर मध्ये. कोणतं रे? वयान. कुठे? हे जम्मू काश्मीर मध्ये. कीवर्ड लक्षात असतो. पहिला देश, बरोबर, पहिला देश जिब्राल्टर. लय महत्वाचं बरं काही. हे जो मी तक्ता काढलाय ना तो मोस्ट MP, प्रश्न निघू शकतो याच्यावर. लक्षात राहील. महाराष्ट्रातील पहिलं शहर, बघा, महाराष्ट्रातील पहिलं शहर मुंबई. दुसरं पुणे. दुसरं कोणतं रे? पुणे. लक्षात राहील. लक्षात राहील का? तसंच एक पहिली गोष्ट, 1 कोटीचं लसीकरण पूर्ण करणार, बघा, 1 कोटीचं लसीकरण पूर्ण करणार महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य ठरलंय. महाराष्ट्र देशातील काय रे बाबांनो? पहिलं राज्य ठरलंय. मोस्ट MP पॉइंट लक्षात ठेवतात. एक्झामला ह्याच्यावर सुद्धा प्रश्न येतील. त्यानंतर उत्तर प्रदेश एक आहे, बरोबर. उत्तर प्रदेशने काय केलं बाबांनो? उत्तर प्रदेश 10 कोटी लस देणारं पहिलं राज्य, 10 कोटी लस देणारं देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. लक्षात राहील. लक्षात राहील का? काय अडचण? हा झाला मुद्दा. मला वाटतं हे समजलं असं. थोडंसं आपण पुढे निघायला काय हरकत नाही. हे झालं लसीकरण. की बाबा लस देणाऱ्या भारतात, महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या कंपन्या कोणत्या, त्या कंपन्याची स्थापना कधी झाली, बरोबर, त्याचं मुख्यालय कुठे आहे ते पण आपण थोडंसं बघून घेऊ. त्यानंतरचा पुढचा पॉइंट, लस उत्पादन करणाऱ्या संस्था. संस्था म्हणण्यापेक्षा आपण कंपन्या म्हणलं तर भारी होईल, बरोबर. लस उत्पादन करणाऱ्या कंपन्या आपल्याला 2च कंपन्या बघायच्या ज्या महत्वाच्या. पहिलं भारत बायोटेक लिमिटेड,
जिनं कोवॅक्सिन काढली, भारत बायोटेक लिमिटेड. लक्षात राहील, भारत बायोटेक लिमिटेड याची स्थापना 1996 ला. 2021 मध्ये याला 25 वर्ष पूर्ण झाले. बरोबर. ह्याचं मुख्यालय आहे हैदराबाद, तेलंगणा या ठिकाणी. लक्षात राहील. आणि दुसरी जी आहे कंपनी ती आहे सिरम इन्स्टिट्यूट पुणे. ह्याची स्थापना झाली 1966 ला. पुण्यात तिचं मुख्यालय. जगातली सर्वात मोठी लस उत्पादन करणारी कंपनी म्हणून हिला ओळख भेटलेली आहे. लक्षात राहील. लक्षात राहील का? तसंच तुम्हाला एक देश सुद्धा लक्षात ठेवावा लागेल. त्या देशाचं नाव आहे क्युबा. बरोबर. क्युबा का लक्षात ठेवायचं ते पण सांगतो. जगातील असा हा पहिला देश, जगातील हा असा पहिला देश आहे जो 2 ते 11 वर्ष बालकांना कोविडचं लसीकरण देणार. 2 ते 11 वर्ष, 2 ते 11 वर्ष बालकांना काय रे बाबांनो, बघा, कोविड लसीकरण करणारा, लसीकरण करणारा हा पहिला देश आहे. म्हणून क्युबा सुद्धा लक्षात ठेवा. आता त्यानंतर या कोरोनासाठी महाराष्ट्र आणि भारत सरकारनं कोणते टास्क फोर्स स्थापन केलेत का, कोणत्या समित्या स्थापन केलेत का, हे पण आपण बघून घेऊ. कोरोना संबंधी, कोरोनावर प्रतिबंध करण्यासाठी धोरणं ठरवण्यासाठी. बघा, कोविड टास्क फोर्स, त्याला आपण समित्या म्हणू शकतो. काय म्हणू शकतो रे? समित्या. कोविडवरच्या. भारतामध्ये विनोद पॉल यांच्या अध्यक्षतेखाली, भारतामध्ये विनोद पॉल यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन झालाय कोरोनासाठी. आणि महाराष्ट्रामध्ये संजय ओक यांच्या अध्यक्षतेखाली. संजय ओक. लक्षात ठेवा, मोस्ट आय पीपल एक्झामला विचारू शकतो. हे विनोद पॉल नीती आयोगाचे सदस्य आहेत बरं का, लक्षात राहील. हे काय आहेत रे? नीती आयोगाचे सदस्य. थोडस पुढे निघू. आता या कोरोनासाठी कोणत्या कोणत्या चाचण्या घेतल्या जातात, त्या चाचण्या पण एकदा बघून घेऊ. कोरोनावरच्या चाचण्या, जेणेकरून हे कोरोना रोग आहे का नाही ते कळत. पहिली अँटीजन टेस्ट, इथं 2 लिहितो मी. पहिली अँटीजन टेस्ट, अँटीजन टेस्ट. आता अँटीजन टेस्टनं काय करायचं बाबा, एखाद्या व्यक्तीला कोरोना विषाणूची बाधा झाली आहे का नाही हे पाहण्यासाठी. कोरोना विषाणूची बाधा झाली आहे का हे तपासणे. लक्षात राहील. लक्षात राहील. आणि दुसरी RT-PCR टेस्ट. तुम्हाला सगळ्याला हे नाव माहिती असेल, RT-PCR टेस्ट. बरोबर. खात्रीशीर अशी चाचणी आहे कोरोना संबंधीची. बरोबर. बघा, कोविड-19ची खात्रीशीर चाचणी, तुम्हाला रोग झाला आहे का नाही पाहण्यासाठी, जगातले बरं का. लक्षात राहील. हे 2 चाचण्यावर एक्झामला प्रश्न विचारू शकतात. समजतंय. आता पहिली गोष्ट, भारत सरकारनं कोणते ऍप आणले का, बरोबर, जेणेकरून कोरोना रोगावर नियंत्रण ठेवणे ते पण बघून घेऊ. 2 ऍप आलेत. ते 2 ऍप तुम्हाला फक्त माहिती असले तर चालते. 2 ऍप. बरोबर. आता ते 2 ऍप, पहिला आरोग्य सेतू ऍप माहिती असेल तुम्हाला. आरोग्य सेतू ऍप हे तुम्ही सर्च करू शकता किंवा तुम्ही डाउनलोड केलं असेल मोबाईलमध्ये. बरोबर. की बाबा तुमचं लसीचं प्रमाणपत्र इथं भेटतं का, लस प्रमाणपत्र, लसची माहिती सुद्धा इथे भेटते तुम्हाला. लक्षात राहील. आरोग्य सेतू ऍपमध्ये. आणि त्याच्या आधीचं जे काही ऍप आले ते कोविन. कोणते ऍप आले? कोविन. लक्षात राहील. हे ऍप कोविन भारत सरकारचे पहिले ऍप. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमाचं रेकॉर्ड करणे. बघा, कोरोना रोगाचं जी काय लस आहे त्या लसीचं जी काय मोहीम आहे त्या मोहिमेचं रेकॉर्ड करण्यासाठी, बरोबर, ही ऍप आहे. आणि पहिली गोष्ट, इथं तुम्ही लसीसाठी, लस घेण्यासाठी नाव नोंदणी सुद्धा करू शकता. काय करू शकता रे? नाव नोंदणी करण्याची सुद्धा सुविधा दिलेली आहे मोबाईल ऍप. लक्षात राहील. पहिलं कोविन आणि दुसरं आरोग्य सेतू ऍप. लक्षात राहील.
हे झालं कोरोना संबंधित सगळ्यात महत्त्वाच्या बातमी किंवा सगळ्यात महत्त्वाची न्यूज म्हणजे कोरोना. या कोरोनावरचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून भरपूर पॉईंट मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जरी काही राहिलं असेल तरी तुम्हाला जर काय माहिती असेल तर तुम्ही ते अजून एक्स्ट्रा अभ्यास करून घ्या. बरोबर. पेपरच्या दृष्टिकोनातून 1 मार्काची शाश्वती तुम्हाला या व्हिडिओमधून नक्कीच मिळेल. आणि पहिली गोष्ट, संघर्ष परिवाराचे तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करून घ्या. जेणेकरून सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला पुढचा येणारा व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. आणि पेपरच्या दृष्टिकोनातून आहे 2-4 दिवस, त्याचं चांगल्या पद्धतीने रिव्हिजन करा. हा व्हिडिओ एकदा जरी बघितला तरी तुमच्या एका मार्काची गॅरंटी मी आजच देऊ शकतो. अच्छा, ठीक आहे, आपण थांबू. थँक्यू.